शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आपल्यासोबत आपण याची बातचीत करणार आहोत. सर, ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की जे काही निर्णय घेतले जात आहेत, अविश्वास प्रस्ताव जो आहे तो आता मांडला जातोय सभापतींच्याच निर्णयावरती. विधान परिषदेच्या नीलमताई गोरे यांच्या विरोधामध्ये सातारा प्रकरण वाढत चाललं आहे का, आणि कुठेतरी मित्रपक्षांमध्ये दुफळीचं कारण निर्माण होत आहे का यामुळे? सातारा प्रकरण जे आहे हे पक्षाचं अंतर्गत भांडण नाही आहे. हा भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई नाही आहे, हे पहिले समजून घ्या. पोलिसांनी तिथं केलेला अतिरेक, मग तो कुणाच्या जवळचा असेल, कुणाचा दूरचा असेल, परंतु ज्या पद्धतीने धक्काबुक्की शंभूराज देसाईंना झाली ती योग्य नव्हती, हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. म्हणून काल शिंदे साहेबांचं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची बैठकही झाली असं म्हणतात. त्यामध्ये या सर्व गोष्टीची चर्चा झाली आणि आता तो वाद संपलेला आहे. त्यावर पुन्हा पुन्हा वाद करणं हे दोघाही पक्षांना योग्य नाही आणि त्याची समज त्या दोघांनी कार्यकर्त्यांना सुद्धा दिलेली आहे. पण आता विरोधकांच्या हाती आयता कोलीत लागलं का असं म्हणावं का? कारण संजय राऊत याला धरून म्हणतात की सरकारमध्ये मित्रपक्ष राहणार नाही येत्या काही काळामध्ये. संजय राऊतला भविष्यवाणी करण्याची सवय आहे आणि ती त्याची नेहमी फेल गेलेली आहे. एकही भविष्यवाणी त्याची आजपर्यंत खरी झालेली नाही. विधान त्यांनी केलं की काल उपमुख्यमंत्र्यांनी पण म्हटलं लोकशाहीचा खून झाला. यावरून ते म्हणतात की जे म्हणतात की लोकशाहीचा खून झाला त्यांना सांगितलं पाहिजे की त्यांचेच हात रक्तानं बरबटलेले आहेत. त्यांनी काय बोलावं हा त्याचा विषय आहे. पण आम्ही आमचे मतं स्पष्ट मांडायला कुठेही कचरत नाही, हे शिंदे साहेबांनी कालही सभागृहात दाखवून दिलेलं आहे. ज्या ठिकाणी चुकीचं आहे त्या चुकीचं म्हणण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे, ती त्यांनी दाखवून दिलेली. म्हणून लोकशाहीचा खून जेव्हा झाला त्या टायमाला त्याच्याबद्दल बोलण्याची ताकद एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवली. म्हणून आम्ही संजय राऊत वगैरे जे काय हे लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष देत नाही. जी आमची बाजू आहे ती आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. उद्धव ठाकरे आज त्यांचा निरोप समारंभ आहे, नीलमताई गोरेंचा पण निरोप समारंभ आहे. कशा शुभेच्छा देणार आहे? नीलमताई हे गेल्या 3-4 टर्म या विधान परिषदेमध्ये होत्या. एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. एक महिला असून सुद्धा ज्या पद्धतीने तिने काम केलं त्याची तारीफ करावंच लागेल. परंतु उद्धव साहेबांनी 6 महिन्यामध्ये दोघांपैकी एका सभागृहाचं सदस्य होण्यासाठी विधान परिषदेचं सदस्यत्व स्वीकारलं होतं. आता त्यांचा कालावधी संपला आहे. परंतु मला असं वाटतं वैयक्तिक की उद्धव साहेबांनी पक्ष संघटनेकडे जर लक्ष दिलं, हा विधान परिषद की विधानसभा हा त्यांचा खेळ नाही. संघटना पाहिली पाहिजे. तरी त्यांनी जे काही काम केलं, कामकाज थोडं बहुत काय होईना, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. भविष्यामध्ये पुन्हा जर त्यांना वाटलं तर निश्चित त्यांनी सभागृहात यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू. नक्कीच. भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. आता तर शाळकरी मुलींवर सुद्धा, विद्यार्थिनींसुद्धा लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळते. हे प्रकरण किती गंभीर वाटतंय? कारण यामध्ये मनी ट्रेल पण आहे, बरेचसे आमदार आहेत आणि मोठमोठे नेते आहेत ज्यांचे त्याच्याशी थेट संबंध असल्याचं पण बोललं जातं आहे. खुलासा होईल या सगळ्यांचं असं वाटतंय? बघा, ते हा जो खरात प्रकरण आहे ना भोंदूबाबाचं, हे फार मोठं रॅकेट आहे. तुम्ही हे पहिलं समजून घ्या. काही लोक ह्याला राजकारणाचा भाग समजत आहेत. त्याला राजकारण म्हणून पाहू नका. त्या माणसाने केलेले अत्याचार जे आहेत ना ते एवढे भयानक आहेत. मग त्याच्यामध्ये कोण कोण गुंतलंय तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. मूर्खासारखं यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली. अरे त्यांनी केलं काय एकदा कळवू तर द्या. आणि त्याच्यामध्ये जर कोणी सहभागी असेल, मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता असो, कार्यकर्ता असो, मंत्री असो, त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. त्यांनी भोंदूबाबाने त्या स्वतः एकट्याने केलं की त्याच्यात कोण कोण इन्व्हॉल्व आहेत? मी आम्हाला जी माहिती आहे, जी जमीन आहे अनेक, त्याच्यामध्ये सुद्धा IAS अधिकाऱ्यांचे सुद्धा काही पैसे अडकलेत, IPS अधिकाऱ्याचे पैसे अडकलेले आहेत. परंतु त्याच्याही पेक्षा गंभीर जे आम्हाला वाटतं, महिलावर झालेला अत्याचार, त्याच्याबद्दलचा आणखीन काय काय त्यांनी केलेलं आहे कुटाने, याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे त्या खोलामध्ये गेलं पाहिजे. पोलिसाकडे तर CDR आहेत, पोलीस निश्चित तपासतील. तपास आलाच पाहिजे, त्यांची ते ड्युटीच आहे. आणि तेव्हा जे काही सत्य बाहेर येईल त्या टायमाला खऱ्या अर्थानं याच्यामध्ये कोण कोण गुंतलं आहे, ही रामलीला, रासलीला, ज्याला काय रासलीला, याच्यामध्ये कोण कोण आहे ना, त्यांना सगळ्यांना आता समोर आणावं लागेल. आणि एकदा समोर आल्यानंतर यांचं सगळ्याचं बिंग फुटेल. नक्कीच. पण हे प्रकरण इतकं जास्त गंभीर आहे की याची व्याप्ती इतकी जास्त आहे की कोण कोण मासे गळायला लागतील असा प्रश्न आता निर्माण झाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या महिलांचे व्हिडिओज समोर येत आहेत त्यांचे चेहरे पण दाखवले जात आहेत. बरेचसे वेबसाईट आहेत, बऱ्याचशा इंस्टाग्रामवर म्हणा, फेसबुकवर म्हणा, हे सगळं व्हायरल होत आहे. सरकारनं काय करायला पाहिजे असं? हे बघा, आता महिलांचे फोटो दाखवणं हे अत्यंत गैर आहे. आम्ही जेव्हा चॅनलवर पाहतो त्या टायमाला ते ब्लर केले जातात.
परंतु दुसऱ्या साईडला जर एखाद्या साईडवर जर जाऊन पाहिलं त्या महिलांचे कंप्लीट चेहरे दिसत आहेत. कोणतीही पीडित महिला असेल, मुलगी असेल, तिचा चेहरा दाखवू नये अशी कोर्टाचे सुद्धा संकेत आदेश आहेत. परंतु हे सर्रास दाखवले जात आहेत. त्यामुळं आता त्या कुटुंबामध्ये काय घडत असेल याचं कल्पना केली तर ती भयानक आहे. म्हणून असे हे व्हिडिओज प्रसारित करू नये. पोलिसांनी काम करावं, पण असं व्हिडिओ प्रसारित करू नये. शेवटच्या क्षणाला जे ह्याच्यात कल्प्रिट आहेत, ज्यांनी हे गुन्हे केले, त्यांचे जरूर फोटो दाखवा, त्यांचे नावं येऊ द्या. त्याला आमचा आक्षेप नाहीच आहे. ते आलेच पाहिजे. असे जर पुढं आले तर नंतर भविष्यामध्ये असा कोणताही राजकीय पुढारी किंवा एखादा भोंदू बाबा हा तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये तरी त्यांच्यावर ब्रेक जरूर बसेल. एक शेवटचा प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी 2026 नंतर पंतप्रधान राहणार नाहीत असं आपचे नेते म्हणतायत, अरविंद केजरीवाल. तुमचं मत काय या संदर्भात? 2026 तर चालूच आहे ना आता. पंतप्रधान पदाला कोणती धोका नाही. अत्यंत चांगलं चालू आहे. यांच्या सगळ्या मनगढत कहाण्या ज्या आहेत हे आता पेरायला सुरुवात केली. निगेटिव्ह सेट ज्याला म्हणतात ते आता हे लोक करत आहेत. परंतु त्याचा या युतीवर काही परिणाम होणार नाही. केंद्रात NDA सरकार मजबूतीने आपला कालावधी पूर्ण करेल. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.